धन्यवाद देतो की त्यांनी एवढी शॉर्ट नोटीस वाचली, आमची विनंतीला मान देऊन आणि पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केली आहे त्याबद्दल त्यांच्या आणि त्यांचे सहकारी जे कमिटी मेंबर्स आहेत आणि आमच्या समोर बसलेले सर्व पत्रकार बंधूंचे मी स्वागत करतो आणि धन्यवाद देतो. बंधूंनो, माझं नाव अब्दुल रहमान आहे आणि आपल्याला माहिती आहे की मी 2002 पासून तर 2004 पर्यंत या जिल्ह्याचे SP म्हणून काम केलेले आहे. काम करताना तुम्ही आम्हाला पाहिलेले आहे, म्हणजे इंटेग्रिटी, परिश्रम आणि लोकांच्या हित बघून आम्ही काम केलेलं आहे. त्यावेळी आम्ही जे ट्रॅफिकबद्दल काम केलेलं आहे, त्यावेळी जी आम्ही दरोडा थांबविण्यासाठी जे काम केलेलं आहे आणि त्यावेळी आम्ही सर्व गोरगरिबांना, सर्व दलित वंचित समूहांना पोलीस स्टेशनमध्ये न्याय मिळावा त्याच्यासाठी जे मी काम केलेलं आहे आतापर्यंत लोकांना माहीत आहे. बंधूंनो, माझ्या 1973 मध्ये बिहारमध्ये झालेला आहे शेतकरी कुटुंबामध्ये आणि मी शेतकरी कुटुंबाचा माणूस आहे. माझे वडील शेतकरी होते आणि आज सुद्धा आमच्या घरात जो शेती व्यवसाय आहे तो चालू आहे. आणि आमचे जे वडील होते ते काही मोठे शेतकरी नव्हते की म्हणजे काही 50-60 एकर जमीन आहे आणि त्या ठिकाणी ते सगळे मशीनने काम होत आहे, तसं नाही. ते मार्जिनल फार्मर होते, म्हणजे ते शेती सुद्धा करत होते आणि मजुरी सुद्धा करत होते. आणि त्या परिस्थितीतून आम्ही बाहेर आलेले आहे. शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहे, गोरगरिबांचे काय प्रश्न आहे, दलितांचे काय प्रश्न आहे, आदिवासींचे काय प्रश्न आहे, हे सर्व आम्हाला माहिती आहे. मी 1988 मध्ये जेव्हा मॅट्रिक पास झालो तर आपल्याला माहिती आहे की आमचे कुटुंबामध्ये आई वडील भाऊ बहीण आमचे मामा काका हे सर्व शिक्षित होते आणि आजी सुद्धा आहेत. आणि त्या परिस्थितीमध्ये 1988 मध्ये जेव्हा मी मॅट्रिक पास केली त्यावेळी आमचा जेव्हा स्थान होता टॉप 10 मध्ये होता बिहारमध्ये. त्याच्यानंतर सायन्स कॉलेज पटना, IIT कानपूर बीटेकची डिग्री घेतली आणि 1997च्या आम्हाला कार्डर मिळाला UPSCचा आणि तो करून आणि 22 वर्ष सेवा जेव्हा आमची झाली तेव्हा CAच्या विरोधात मी राजीनामा देऊन आणि लोकांच्या सेवेसाठी मी राजकारणाच्या क्षेत्रामध्ये आहे. बंधूंनो, मी जेव्हा राजीनामा दिली CAच्या विरोधात तर जो पत्र मी जो सोशल मीडियावर टाकलेले आहे पत्रचा तुम्ही जर अवलोकन केले तर तुम्हाला माहिती पडेल की तो जो कायदा होता तो फक्त मुस्लिमांच्या विरोधात नाही. क्रोनोलॉजी जर तुम्ही पाहिले तर आधी पहले NRC होगा, फिर CA होगा, फिर ऐसा होगा, फिर वैसा होगा. तर जेव्हा NRC होणार तर देशाचे 35 लोकांना लाईनीत उभे राहावे लागेल आणि आपले डॉक्युमेंट दाखवावे लागेल. म्हणजे आम्ही या देशामध्ये जन्माला आलो, या देशामध्ये आम्ही सगळे केले, सगळे गोरगरीब मजूर सगळे काम करून आणि या देशाला मजबूत करताय. या देशात ते मरण पावणार आणि प्रत्येकाच्या सिटिझनशिपवर संशय घेण्याचा अधिकार कोणाला आहे? तुमच्या नागरिकत्वावर, आमच्या नागरिकत्वावर, गोरगरिबांच्या नागरिकत्वावर संशय घेणे हा एका प्रकारे देशद्रोही. आम्हाला माहिती आहे की जेव्हा देशाच्या बॉर्डर पोरस होतो, लोक येतात, लोक जातात, त्याच्यासाठी यंत्रणा सुद्धा आहे की तुम्ही आपली यंत्रणा सजग करा, जे आलेले लोक आहेत त्यांना डिटेक्ट करा आणि त्यांना तुम्ही चौकशी करून डिपोर्ट करा. हे काही 100, 200, 1000, 2000, लाख, 2 लाख लोकांच्या कारणावर आणि पूर्ण देशाला त्रास देणे हे आम्हाला पटलं नाही आणि आम्ही राजीनामा दिलेला आहे. त्याच्यामध्ये मी क्लिअर लिहिलेला आहे की हा जो कायदा आहे तो गोरगरिबांच्या विरोधात आहे, शेड्यूल कास्टच्या विरोधात आहे, शेड्यूल ट्राईबच्या विरोधात आहे, मुस्लिमांच्या विरोधात आहे, शेतकऱ्यांच्या विरोधात आहे, पूर्ण देशाच्या विरोधात आहे आणि म्हणून मी राजीनामा दिला. तो तर एक वेगळी गोष्ट आहे. जेव्हा मी राजकारणात आलो तर माझी इच्छा होती की मी पहिला ST म्हणून धुळ्याला होतो
चांगले काम केलेले आहे. त्या ठिकाणी आमचे दलित बांधव आहेत, आदिवासी बांधव आहेत, त्या ठिकाणी आमचे ओबीसी बांधव आहेत, त्या ठिकाणी आमचे मुस्लिम बांधव सुद्धा 24% आहेत. आणि या ठिकाणी सामाजिक जो संरचना आहे, सामाजिक जो इक्वेशन आहे, सोशल इक्वेशन, तो आमच्या पक्षमध्ये आहे. आणि म्हणून मी ठरविले की या ठिकाणी आम्हाला निवडणूक लढवायची आहे. मला तर प्रत्येक देशामध्ये प्रत्येक ठिकाणी लोक ओळखतात. मी बिहारमधून सुद्धा लढू शकतो, बंगालमधून सुद्धा लढू शकतो, प्रत्येक ठिकाणी लढू शकतो. परंतु आम्हाला असं वाटलं की जर धुळ्यामधून मी लढलो तर या ठिकाणी मी येऊन स्थायिक होऊ शकतो, लोकांना न्याय देऊ शकतो, परंतु बाकी ठिकाणी मी न्याय देऊ शकत नाही. कॉन्स्टिट्युएन्सीला जमिनी स्तरावर आमचे काम चालू आहे. गावागावात आमचे वंचितचे लोक जाऊन त्या ठिकाणी लोकांना भेटत आहेत, त्यांचे नाव फोन नंबर घेत आहेत, आमच्या सोशल मीडियावर टाकत आहेत. आमचं जो काम चालू आहे, मतदान यादी घेणे, लोकांची अडीअडचणी घेणे, कॉर्नर मिटिंगा घेणे, प्लॅनिंग करणे, हे सर्व आमच्या जो कॅम्पेनचा जो टूल आहे तो चालू आहे. लोकांनी भाजप आणि काँग्रेसचा जो संभ्रम निर्माण करण्याचा जो प्रयत्न आहे त्याच्यावर लोकांनी बळी पडू नये. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की या कॉन्स्टिट्युएन्सीचा जो सोशल जो इक्वेशन आहे तो असा आहे की या ठिकाणी 24% मुस्लिम्स आहेत. आणि देशामध्ये मी पुस्तक लिहिले आहे, ॲब्सेंट इन पॉलिटिक्स अँड पॉवर, आणि त्या ठिकाणी मी ऑब्झर्व केलेलं आहे, मला अनुभव आलेला आहे की जर एका कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये 20% आणि 35% पर्यंत जर मुस्लिम आहेत आणि तर जर ते ठरवतात की आम्हाला एका अमुक पक्षाला वोट करायचे आहे, विशेष करून काँग्रेसला, तर आमचे हिंदू बांधव जे मतलब काउंटर कॉन्सॉलिडेशन होतो आणि ते दुसऱ्या ठिकाणी ते वोट करतात आणि त्या ठिकाणी बीजेपी कधी हरत नाही. तर आमच्या म्हणणं आहे की हे कॉन्सॉलिडेशन आणि काउंटर कॉन्सॉलिडेशन आमचा प्रकार नाही. आमचा प्रकार आहे की लोकांनी एका बाजूला मनुवादी आणि एका बाजूला पुंजीवादी पक्ष आहे, आणि आमचा जो पक्ष आहे तो वंचित बहुजन आघाडी, वंचितांच्या हक्कासाठी, समतेसाठी, सन्मानासाठी, शिक्षेसाठी, सामाजिक न्यायासाठी लढणारा पक्ष आहे. त्यांना तुम्ही वोट करा. ते बीजेपी सुद्धा हरणार आणि एक सेक्युलर उमेदवार सुद्धा निवडून घ्या. आणि निवडून आल्यानंतर आम्ही फक्त हे नाही सांगणार की आम्ही हे करणार, विकास करणार. विकास म्हणजे एकदम तो मोगम गोष्ट आहे. मोगम म्हणजे कन्फ्युजिंग शब्द आहे. विकास म्हणजे काय? पैसे घेणे आणि पैशाचा प्रॉपर वापर करणे. आमचा जो ध्येय आहे, आमचा जो मोटिव्ह आहे की निवडून आल्यानंतर सर्वात आधी आम्ही सामाजिक न्याय देणार. आम्ही न्याय देणार. न्याय देण्यासाठी काही पैसे लागत नाही, काही फंड लागत नाही, काही बजेट लागत नाही. सर्वात आधी आम्ही लोकांना न्याय देणार. आर्थिक विषमता जो मोदीच्या काळामध्ये एकदम वाढलेला आहे त्याला आम्ही कसं कमी करता येईल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. लोकांना सामाजिक न्याय कसं देता येईल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. 96% जो खाजगी जो सेक्टर आहे, जो प्रायव्हेट सेक्टर आहे, ज्या ठिकाणी रिझर्वेशन नाही त्या ठिकाणी रिझर्वेशन कसं देता येईल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. आमचे जे शेतकरी बंधू आहेत, जेव्हा आंदोलन झालं दिल्लीमध्ये त्या ठिकाणी 700 पेक्षा जास्त शेतकरी मेले, त्यांना लिखित गॅरंटी MSDची कसं देता येईल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. गोरगरिबांच्यासाठी, महिलांच्यासाठी, दलितांच्यासाठी, वंचितांच्यासाठी खरा न्याय कसा देता येईल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. आणि समाजामध्ये कसं बदल होणार, बंधुता कसं निर्माण होईल, शांती कसं निर्माण होईल, सद्भाव कसं निर्माण होईल, लोक हार्मोनियसली कसं एका प्रकारे ते राहतील त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. आणि हे तोपर्यंत होणार नाही जोपर्यंत देशाचे लोक एक ऑल्टरनेटिव्ह पक्षाला वोट करणार नाही. सर, धुळे लोकसभा मतदारसंघात तुम्हाला वंचितकडून उमेदवारी जाहीर केली, मात्र गेल्या अनेक दिवसांपासून त्या संदर्भात कुठलाही अपॉइंटमेंट नव्हती. आज पत्रकार परिषद आपण घेतली. काय नेमकी तुमची भूमिका आहे आता, आणि तुमचा उच्च न्यायालयामध्ये आता केस सुरू आहे, तर उमेदवारी अर्ज तुम्ही दाखल करणार का नाही आणि कसं? पत्रकार परिषदेत मी ऑलरेडी सांगितलेले आहे की 2 किंवा 3 तारखेला आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. कोर्टाचा जो केस चालू आहे तो एक वेगळा मॅटर आहे. उद्याने ते सर्वात होऊन जाईल. वकिलांचा सल्ला घेतली आहे. त्यांचं म्हणणं आहे की उमेदवारी अर्ज तुम्ही दाखल करू शकता, काही लक्षात येणार नाही.
तर त्याप्रमाणे आमची धुळे जिल्ह्याचे जे 3 असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी आहेत धुळे शहर, धुळे ग्रामीण आणि सिंदखेडा नगरीच्या, त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्याचे 3 कॉन्स्टिट्युएन्सीज आहेत, मालेगाव सेंट्रल, मालेगाव आउटर आणि सटाणा. हे प्रत्येक ठिकाणी वंचित बहुजनचे जे लोक आणि बाकी जे संविधानप्रेमी आणि सामाजिक न्यायप्रेमी जे लोक आहेत ते तयार आहेत आणि 2 किंवा 3 तारीखला मी उमेदवारी दाखल करणार आहे. नेमका काय मुद्दा होता आणि कुठल्या मुद्द्यावरून तुम्ही उच्च न्यायालयात तुम्ही याचिका दाखल केलेली आहे आणि का म्हणून हे सगळं याच्यासाठी उशीर होतो? तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की माझा जो रेजिग्नेशन कम VRS आहे तो राज्य सरकारने रेकमेंड केलेला आहे आणि केंद्र शासनाने तो अमान्य केला आहे, इलिगल आहे आणि त्याला मी चॅलेंज केलेलं आहे कोर्टामध्ये आणि कोर्टामध्ये आज नाही तर उद्या आम्हाला न्याय मिळणार आहे. आणि दुसरी गोष्ट आहे की आमचा जो भूमिका असा आहे की या जिल्ह्यामध्ये मी 2 वर्ष काम केलेलं आहे. लोकांची माझी ओळख आहे, प्रत्येक कोणाकोपऱ्यात मी गेलेलं आहे आणि लोकांची काय समस्या आहे, प्रश्न आहे ते मला माहिती आहे. आणि या ठिकाणी एवढे जे वंचित वर्ग आहेत, दलित आहेत, आदिवासी आहेत, OBCs आहेत, अल्पसंख्याक आहेत, गोरगरीब आहेत, शेतकरी आहेत, त्यांचे काय प्रश्न आहेत ते आम्हाला माहिती आहे. त्यांच्यासाठी आम्हाला काम करण्याची संधी मिळावी अशी अपेक्षा आहे आम्हाला. तुम्हाला माहिती आहे की धुळे शहरामध्ये MIMचा एक MLA निवडून आलेले आहेत. औरंगाबादमध्ये इम्तियाज जलील निवडून आलेले आहेत त्रिकोणीय लढतमध्ये आणि या ठिकाणी जर त्रिकोणीय लढत झाली तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून येईल आणि भाजपा पराभूत होईल. तुम्हाला माहिती आहे की थिअरी आहे कॉन्सॉलिडेशन आणि काउंटर कॉन्सॉलिडेशन. जर सपोज तर वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार या ठिकाणी राहणार नाही तर बाकी जे लोक आहेत, काही लोक काँग्रेसला मतदान करतील म्हणजे कॉन्सॉलिडेशन आणि त्याच्या विरोधात काउंटर कॉन्सॉलिडेशन होईल, काही लोक BJPसाठी मतदान करतील. आणि हा जो ऑलरेडी झालेला आहे 2009मध्ये झालेला आहे, 14मध्ये झालेला आहे, 2019मध्ये झालेला आहे. आणि हे काउंटर कॉन्सॉलिडेशन आणि कॉन्सॉलिडेशनला रोखण्यासाठी, थांबविण्यासाठी जर वंचित या ठिकाणी लढला तर खरोखर तो वंचितचा उमेदवार निवडून येईल आणि भाजपसुद्धा पराभूत होईल. मगाशी पत्रकार